नमस्कार. आपण इथं आता एक अभ्यासाची थोडीशी वेगळी पद्धत आपण इथं वापरणार आहोत. त्यासाठी आपण हा एक प्रकारे मुक्त विचार मंच असं आपण करू आणि त्या आधारे काही भाग हा आपण शिकणार आहोत. तर त्यासाठी मला तुम्हाला विचाराला चालना देणं आवडणार आहे. आपण आता काय करणार एक्झॅक्टली सांगतो की आपण काही भूगोलातल्या संकल्पना, आता म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर एक भूगोलातली संकल्पना आपण घेतली, त्याबद्दलची जी माहिती आहे ती तुमच्यासमोर मांडली जाईल. त्यानंतर काही प्रश्न हे माझ्याकडून त्याच्यावर विचारले जातील. तुम्ही त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करायचा आहे आणि ह्याच्यानंतर तुम्ही स्वतः असे काही नवीन प्रश्न जनरेट करायचे. हे जे तुम्ही निर्माण केलेले प्रश्न आहेत हे तुमच्यापाशी ठेवा आणि जर तुम्हाला आवश्यक वाटलं, तुम्हाला जर वाटलं की माझे प्रश्न शेअर करायची मला इच्छा आहे, तर ह्या व्हिडिओच्या खालती जो त्याला आपण म्हणतो कॉमेंट बॉक्स, तर त्याच्यामध्ये मी कॉमेंट बॉक्स कायम ऑन ठेवलेला असतो. तर तुमचे जे विचार आहेत ते त्याच्यावर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. पण दिलेच पाहिजे ते बंधन नाही. माझी इच्छा ही आहे की आपण मुक्त विचार हा चालू केला पाहिजे. केवळ पुस्तकात म्हटलंय म्हणून आपल्याला पाळायचं असतं, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला थोडासा विचार स्वतःचा करणं हे मला इथं अपेक्षित आहे. कारण ह्या पद्धतीने विचार करून आपण हळूहळू भूगोल, त्याच्यानंतर राज्यशास्त्र, इतिहास, विज्ञान या सगळ्या गोष्टी हेच तत्व वापरून आपण थोडंसं शिकणार आहोत. आपण आता भूगोलाच्या काही संकल्पना परत एकदा समजावून घेणार आहोत. परत एकदा म्हणण्याचं कारण असं आहे की काही व्याख्यानांवर ह्या संकल्पनांवरती आपण विचार केलेला आहे. फक्त आजच्या या विचार करण्यासाठीच्या व्याख्यानात ह्या कल्पना मी परत मांडतोय. कल्पनेचं नाव आहे ग्रीनहाऊस इफेक्ट, ग्लोबल वॉर्मिंग आणि झाडांची वाढ. आता पहिलं आणि दुसरं नाव मी इंग्लिशमध्ये घेतले कारण ह्या नावानेच ते प्रसिद्ध आहे. मराठीमध्ये ग्रीन हाऊस इफेक्टचा हरितगृह परिणाम असं मिळतं आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीचं तापमान वाढ या मुद्द्यावरती आपण आता बोलायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ग्रीन हाऊस इफेक्ट हा प्रकार काय आहे, म्हणजे हा हरितगृह परिणाम हा काय आहे हे आपण समजून घेऊया. आपल्यापैकी जे लोक शेती व्यवसायाशी परिचित आहेत त्यांना कल्पना असेल तर शेतीमध्ये काही विशिष्ट प्रजातीची झाडं वाढवण्यासाठी काचेचं घर किंवा आता पॉलिथिनची असतात, पूर्वी ही घरं काचेची असायची, तर ती बांधली जायची, ज्याच्यामध्ये तापमान, आर्द्रता ह्या गोष्टी नियंत्रित ठेवता यायच्या. तर ह्यामध्ये ती काचेची घरं बांधली जातात, त्यांना ग्रीन हाऊस म्हणतात. या इंग्रजांचा रंगांधळेपणा खूप मोठा आहे. तुम्ही जर बघितलं तर विमानामध्ये काय काय घडामोडी घडतात याची नोंद ठेवायला एक बॉक्स असतो, त्याला ब्लॅक बॉक्स असं म्हणतात. जेव्हा त्याचा रंग हा भगवा ऑरेंज या रंगाचा असतो, मग त्याला ब्लॅक बॉक्स का म्हणायचं. मुंबईमध्ये आमच्या रेल्वे स्टेशन आहे, खूप छान नाव आहे त्याचं, कॉटन ग्रीन. जे लोक कापूस शेतीशी परिचित आहेत, कापसाची परिचित आहेत, त्यांना माहिती आहे की कापूस हा पांढरा असतो, हिरवा नसतो. पण कॉटन ग्रीन बहुधा ते एव्हर ग्रीन आहे तसं कॉटन ग्रीन त्यांनी केलं असावं. पण तसंच हा जो काही प्रकार आहे, जे काचेचं घर केलेलं आहे त्याला ते ग्रीन हाऊस म्हणतात. कदाचित असं असेल की त्या घराच्या आतमध्ये हिरवळ वाढवली जाते म्हणून त्याला ग्रीन हाऊस म्हणत असतील. आता होतं काय की सूर्यापासून आपल्याकडे प्रकाश जो येतो तो विविध स्वरूपाचा असतो. तुम्हाला तरंग हा प्रकार माहिती आहे, तरंग म्हणजे वेव्हज. तर त्यामध्ये गॅमा रेज, एक्स रेज, कॉस्मिक रेज आणि विविध प्रकारचे किरणं असतात. तर ही जी काही किरणं आहेत ह्यापैकी काही किरणं वातावरणाच्या वरच्या थरामध्येच शोषली जातात, काही किरणं खालती येतात आणि शोषली जातात आणि काही किरणं ही जमिनीपर्यंत पोहोचतात, ती शोषली जात नाहीत. पुरावा म्हणजे आपल्याला दृश्य जी किरणं आहेत, व्हिजिबल रेडिएशन्स आहेत, ही पृथ्वीच्या तळापर्यंत पोहोचतात बरीचशी. काही प्रमाणात ती शोषली जातात, बाकी बरीचशी पोहोचतात. पुरावा आपल्याला सूर्य, चंद्र, तारे हे सगळं आकाशात दिसतं. ते दिसतंय म्हणजे त्यांच्याकडची किरणं आपल्यापर्यंत पोहोचतात असा त्याचा अर्थ आहे. आणि मग अशा वेळेला ही जी किरणं येतात ही या काचेच्या घरामध्ये पण जातात. आता जमिनीवर जेव्हा ती पडतात तेव्हा कुठेही म्हणजे कोणत्याही पृष्ठभागावर जेव्हा ही प्रकाश किरणं पडली जातात त्यावेळेला 3 भाग असतात, त्याचे 3 गोष्टी होतात. पहिलं म्हणजे काही भाग हा परावर्तित होतो, काही भाग हा ट्रान्समिट म्हणजे आरपार निघून जातो
आणि काही भाग हा शोषला जातो. आरपार निघून जाण्याचं प्रमाण हे जाडीप्रमाणे असतं. म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल तर पाण्याच्या तळाशी प्रकाश जाताना दिसतो. तुम्ही जर नदीमधलं पाणी बघितलं, तळ्यामधलं बघितलं, तुमच्यापैकी काही जण स्विमिंग पूलवर जात असतील तर अशा तरण तलावामध्ये गेल्यानंतर सुद्धा लक्षात येतं की पार त्या तरण तलावाच्या तळापाशी जर काही वस्तू पडली असेल, म्हणजे आता आम्ही हे खेळ खेळायचो की 5 रुपयाचं नाणं टाकायचं आणि ते खालती जाऊन काढून वर यायचं परत. तर या पद्धतीमध्ये ते खालती दिसतं आपल्याला, कारण का तर दृश्य प्रकाश हा पाण्यात खालती जातो, म्हणजे तो आरपार जातो, परंतु ठराविक मर्यादेपर्यंत. तुम्हाला जर माहिती असेल तर समुद्रामध्ये हा प्रकाश 100 फॅदम एवढ्या खोलीवर जातो. फॅदम हे समुद्राची खोली मोजायचं एक एकक आहे. म्हणून तर SI पद्धत आली की 1760 एककं लक्षात ठेवण्यापेक्षा एकच मेट्रिक सिस्टीममध्ये घ्यायचं. पण ब्रिटिशांच्या चाली तशाच असतात. तर त्याप्रमाणे हे जे फॅदम आहे हे समुद्राची खोली मोजायचं यंत्र आहे. साधारणतः 1 फॅदम म्हणजे 6 फूट, म्हणजे 100 फॅदमपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचतो, म्हणजे 600 फुटापर्यंत सूर्यप्रकाश समुद्रात पोहोचतो. त्याच्या खालती मात्र समुद्रप्रकाश जात नाही. काय होतं याचं, तर तो ॲब्सॉर्ब म्हणजे शोषला पण जात असतो पाण्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी लक्षात येईल की एक पाण्याचं उदाहरण घेतलं तर तुम्हाला पाण्यावरून पाणी दिसतंय याचा अर्थ पाण्यावरून सूर्यप्रकाश परावर्तित होतोय. पाण्यात खालती गेल्यावर दिसतंय याचा अर्थ तो सूर्यप्रकाश पाण्यामध्ये आरपार जातोय, म्हणजे ट्रान्समिट होतोय. आणि तो अतिशय खालती जात नाही, 100 फूट एवढ्या खोलीपर्यंतच जातो, त्याच्यानंतर तो जात नाही, म्हणजे तो ॲब्सॉर्ब होतोय, शोषला जातो. अशा तिन्ही घटना घडतात. तसं मातीवर सूर्यप्रकाश पडल्यावर पण तेच होतं की काही प्रमाणात परावर्तित होतो, म्हणून तर आपल्याला माती दिसते, जमीन दिसते. काही प्रमाणात तो आरपार पण जातो. आता तुम्ही म्हणाल असं असेल तर जमिनीच्या खालती पण प्रकाश गेला पाहिजे, तर तसा नाही. काही थर, अति पातळ थरापैकी काही थरांमध्ये सूर्यप्रकाश आत जातो. एक सोपं उदाहरण देतो, तुमच्या लक्षात येईल. तुमच्या हातातून सूर्यप्रकाश आरपार जाईल का? त्याचं उत्तर आहे साहजिकच नाही. नाहीतर मी असा जर हात समोर धरला तरी पण तुम्हाला माझा चेहरा ह्या हातातून पलीकडे दिसायला पाहिजे, तो दिसला नाही. याचा अर्थ हातातून माझ्या प्रकाश किरण आरपार जात नाही. पण तुम्ही जर चांगली पॉवरफुल टॉर्च घेतली, ती अशी हातावर लावली, अंधारात जर ऑन केली तर लक्षात येईल हा सगळा भाग तुम्हाला लाल रंगात दिसतो. याचा अर्थ काय, प्रकाश हातातून आरपार जातोय, थोड्या प्रमाणात पण जातो. तर ह्या पद्धतीत जमिनीत थोडासा जातो. आता जमिनीमध्ये हा प्रकाश शोषला जातो. त्याचं रूपांतर आपल्याला ऊर्जा अक्षयतेचा नियम माहिती आहे की ऊर्जेचं एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेत रूपांतर होतं. त्याप्रमाणे ह्या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर हे उष्णता ऊर्जेत होतं. उष्णता ऊर्जेत झाल्यावर तिथून त्याला इंग्लिशमध्ये हीट रेडिएशन म्हणतात सामान्य भाषेमध्ये, आणि वैज्ञानिक भाषेमध्ये इन्फ्रारेड रेडिएशन म्हणतात. मी आता हे मराठीत सांगतो. याला उष्णतेची प्रारण म्हणूया, तर प्रारण स्वरूपात उष्णता निर्माण होते. किंवा सायंटिफिक भाषेत म्हणायचं तर त्याला अवरक्त किरण, इन्फ्रारेड रेज असं म्हणतात, हे तयार होतात. आता हे काचेतून पलीकडे जात नाहीत, कमी जातात, आणि त्यामुळं आतलं तापमान त्या ग्रीन हाऊसमधलं वाढतं. हा जो प्रकार आहे याला म्हटलं जातं ग्रीन हाऊस इफेक्ट. म्हणजे तुम्ही जर का अशा काचेच्या घरात गेलात तर बाहेर जेवढं तापमान आहे त्यापेक्षा सुमारे 2 ते 4 डिग्री तापमान जास्ती हे त्या काचेच्या घरात आपल्याला अनुभवायला मिळतं. त्याला दुसऱ्या अर्थाने सांगतो की जे लोक अशा ग्रीन हाऊसशी परिचित नाहीत त्यांना, की याला आपण सोपं नाव दिलं, कार इफेक्ट असं नाव दिलं तर ते जास्ती चांगलं पडेल. तुम्हाला कल्पना असेल तर आता नवीन पद्धतीच्या ज्या गाड्या आहेत ह्या एरोडायनॅमिक म्हणजे वायू वेगाशी चांगलं सुसंगत करण्यासाठी म्हणून त्यांची जे पुढची काच असते ती अत्यंत उतरती असते, आणि त्यामुळे त्या काचेचा पृष्ठभाग मोठा आहे. तुम्ही जर जुन्या गाड्या बघितल्या तर त्याच्या काचेचा आकार छोटा असतो, कारण त्या उभ्या असतात. पण नवीन गाड्यामध्ये मात्र ही तिरकी असते काच, आणि त्यामुळे त्याचा सरफेस एरिया मोठा असतो. अशी गाडी जर उन्हामध्ये उभी केली तर ऊन आत येतं त्या काचेतून. बरेचदा गाडीच्या आतला जो भाग असतो तो काळ्या रंगामध्ये किंवा गडद रंगाचा केलेला असतो. आता काही गाड्यांमध्ये तो पिवळसर रंगाचा, पांढऱ्या रंगाचा पण असतो, पण बराचसा भाग गाडीमधला हा काळ्या रंगाचा असतो. काळा रंग हा जास्तीत जास्त प्रारणं खेचून घेतो, पांढरा रंग सगळी प्रारणं परावर्तित करतो. आता हा जो काही काळा रंग आहे आतमध्ये तो प्रारणं खेचून घेतो, त्यामुळे आतलं तापमान वाढतं. आता तो बाहेर टाकताना म्हणजे शोषलेली किरणं आहेत ही व्हिजिबल रेज, दृश्य किरणं, परंतु सोडताना ते अवरक्त किरणं म्हणजे इन्फ्रारेड किरणं सोडणार आहेत.
आणि त्यामुळं ती सहजासहजी बाहेर जात नाही आणि मग गाडीच्या आतलं तापमान वाढतं. तुम्ही जर अशा वेळेला उन्हात उभ्या केलेल्या गाडीमध्ये काही काळ समजा अर्धा पाऊण तास गाडी उन्हात उभी असेल आणि मग जाऊन बसलात तर आतमध्ये एकदम गरम झालेलं दिसतं. तर त्यामागची कारणं ही आहे. तर असाच प्रकार ग्रहगोलांच्या बाबतीत होतो का बघूया. आपण याला म्हणतोय ग्रीन हाऊस इफेक्ट. आपण जाणार आहे पहिल्यांदा सूर्यापासून सगळ्यात जवळच्या ग्रहावर, जो माहिती आहे असा सगळ्यात जवळचा ग्रह, त्याचं नाव आहे बुध. इंग्लिशमध्ये मर्क्युरी म्हणतात. मी माहिती असं म्हणण्याचं कारण असं आहे की अजूनही काही वैज्ञानिकांचं दावा आहे की बुध आणि सूर्य ह्याच्यामध्ये पण ग्रह असले पाहिजेत, परंतु ते आपल्याला दिसू शकत नाही कारण त्यांची ऑर्बिट जी आहेत, कक्षा ज्या आहेत, या सूर्याच्या जवळच्या आहेत. बुध सुद्धा आपल्याला किती वेळा दिसतो. तुमच्यापैकी किती जणांनी बुध ग्रह बघितलाय? स्वतःच्या मनाला विचारून बघायचं की हो मी बुध ग्रह बघितलाय. मी तर सरळ सरळ सांगतो, जे लोक शहरात राहतात त्यांना हे ग्रहदर्शन फार कमी होतं. मुंबईसारख्या शहरामध्ये तर त्याला आम्ही म्हणतो लाईट पोल्युशन, याचा अर्थ प्रकाशाचं प्रदूषण हे एवढं आहे. रस्त्यावरती प्रखर दिवे, त्याच्यानंतर जाहिरातीचे फलक, त्याच्यावर उलटे म्हणजे खालून वर मारलेले दिवे असतात आणि त्यामुळं आकाश नीट दिसतच नाही. उंच उंच बिल्डिंगा, याच्यामुळे तुम्हाला आकाशच बघायला मिळत नाही. बुध ग्रह जर बघायचा असेल तर तो सूर्यास्तानंतर काही काळ किंवा सूर्योदयाच्या पूर्वीचा काही काळ हा क्षितिजाच्या जवळ बघायला मिळतो. तो खूप उंच क्षितिजापासून बघायला मिळत नाही. 45 अंशापेक्षा खाली क्षितिजापासून हा ग्रह आपल्याला बघायला मिळतो. जर उद्या तुम्हाला कोणी सांगितलं की हो मध्यरात्री 12 वाजता माझ्या डोक्यावर बुध ग्रह मी बघितला, तर ही गोष्ट चुकीची आहे. बुध ग्रह हा तुमच्या डोक्यावर मध्यरात्री नसतो, तो भर माध्यान्नी असू शकतो. दुपारी तुमच्या डोक्यावर तो असू शकतो. याला इन्फिरियर प्लॅनेट्स असं म्हटलं जातं. पृथ्वीच्या कक्षेच्या आतल्या कक्षेतून फिरणारे ग्रह असं त्यांचं नाव आहे. तर बुध ग्रहावर जाऊया. बुध ग्रहाला अतिशय विरळ वातावरण आहे. मी जरा पॉझिटिव्ह अप्रोचमध्ये बोलतोय. खरं तर वातावरणच नाही, आपण म्हणूया की ते जवळपास निर्वातच आहे, परंतु अगदीच बोलायला नको म्हणून म्हणतो की अत्यंत विरळ असं वातावरण बुध ग्रहापाशी आहे. त्यामुळं बुध ग्रहाची जी बाजू सूर्याच्या बाजूला असते ती प्रचंड गरम असते. इथं सूर्याची किरण डायरेक्ट येत असतात, तापमान 100 अंशाच्या वर गेलेलं असतं. पण जी बाजू सूर्याच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे आपल्या सामान्य भाषेमध्ये जिथे रात्र असते त्या बाजूला आलात तर तापमान शून्याखाली असतं. -100 वगैरे तापमान सहज तिथं बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर मला बुधाची दैनंदिन तापमान कक्षा, डेली टेम्परेचर रेंज जर बघायची असेल, डेली टेम्परेचर रेंज म्हणजे त्या ठिकाणचं सगळ्यात जास्ती तापमान किती आणि कमीत कमी तापमान किती. तुम्ही कुठल्याही शहराचं जेव्हा अंदाज वातावरणाचे हवामानाचे देतात त्याला बघायचं, तापमान सांगितलेलं असतं तर तिथलं सगळ्यात जास्ती तापमान आणि कमी तापमान, अधिकतम आणि न्यूनतम, मॅक्झिमम आणि मिनिमम अशी तापमानं सांगतात. साधारणतः 12:30 नंतर मुंबईच्या बाजूला जर बघायचं झालं, नागपूरच्या बाजूला ही गोष्ट नाही आहे पण मुंबईच्या बाजूला येते की मुंबईला सूर्य डोक्यावर यायची वेळ ही 12:30च्या आसपास आहे. त्याचं कारण म्हणजे सूर्योदय हा पहिल्यांदा आपल्याकडं आसामच्या बाजूला, 7 सिस्टर्स, मेघालय, मिझोराम, नागालँड तिकडच्या बाजूला पहिला सूर्योदय होतो. मुंबईच्या बाजूला तो बऱ्याच उशिरा, नारायण सरोवर म्हणून जागा येते गुजरातमध्ये, कच्छच्या राणामध्ये. ती नारायण सरोवर म्हणजे आत्ताच्या भारताचं सगळ्यात पश्चिमेकडचं टोक, आपल्या हद्दीत जिथे जाऊ शकतो असं ते पश्चिमेकडचं टोक येतं. म्हणजे जसं पश्चिमेकडे येतो तसा सूर्योदय उशिरा येतो, म्हणजे सूर्य डोक्यावर यायला पण वेळ लागतो. आणि त्याप्रमाणे अलाहाबाद, म्हणजे आता त्याला प्रयागराज असं नाव आहे, तर तिथून जाणारं जे रेखावृत्त आहे तिथं डोक्यावर सूर्य आला की 12 वाजले असं म्हणतात. म्हणजे आपल्यापैकी जे लोक महाराष्ट्रात नागपूरच्या बाजूला राहतात त्यांना हा अनुभव येईल की 12च्या आसपास सूर्य त्यांच्या डोक्यावर असतो, 12 नंतर थोड्या वेळामध्ये, कारण नागपूरचं जे मेरिडियन येतं ते त्या बाजूला जातं. परंतु जे लोक मुंबईच्या बाजूला येतात त्यांच्याकडे 12:30 ही वेळ सूर्य डोक्यावर यायची. जेव्हा प्रत्यक्ष जमीन तापून सूर्य डोक्यावर आल्यावर जमीन तापणार आणि तापमान वाढ यायची जी वेळ असते ती 2-2:30च्या आसपास असते. इथं तुम्हाला मॅक्झिमम टेम्परेचर मिळतं. जेव्हा पहाटेच्या वेळेचं जे तापमान आहे हे कमीत कमी तापमान आहे. आपल्याला काय करायचं आहे तर जास्तीत जास्त तापमान वजा कमीत कमी तापमान, याला म्हणायचं डेली टेम्परेचर रेंज. तर ही जी डेली टेम्परेचर रेंज आहे ही आपल्याकडची खूप कमी, 10 अंश 15 अंश तुम्ही चेक करून बघा.
नागपूरसारख्या ठिकाणी दुपारचं तापमान 45-47 अंशात जाऊ शकतं उन्हाळ्यामध्ये, जेव्हा रात्रीचं तापमान हे कदाचित 20-25 डिग्रीपर्यंत असेल. म्हणजे 20 डिग्रीची टेम्परेचर रेंज झाली. पृथ्वी तलावरती लिबिया हा सहारा वाळवंटातला एक देश आहे. आफ्रिका खंडाच्या उत्तरेला येतो, आफ्रिकेमध्ये पण उत्तर आफ्रिकेमधला देश आहे. इथं सगळ्यात जास्ती तापमान कक्षा बघायला मिळते दिवसाची. म्हणजे दुपारचं तापमान हे 50 अंशाच्या वर जातं आणि रात्रीचं तापमान 0 जातं. तरी ती 100 अंश सेल्सिअस एवढी रेंज नाही. जेव्हा तुम्ही बुधावर बघितलं तर ही रेंज 100 अंशापेक्षा कुठं जास्ती जाते. याचं कारण बुध ग्रहाला वातावरणच नाही. आता बुधानंतर आपण जाऊया पृथ्वीवर. शुक्राला मी मध्ये थोडा वेळ बात करतो. पृथ्वीवर विरळ वातावरण, म्हणजे बुधा एवढं विरळ नाहीये आणि शुक्रा एवढं दाट नाहीये, मध्यम स्वरूपाचं वातावरण येतं पृथ्वीवर. आणि मग पृथ्वीवरती ही जी डेली तापमान रेंज आहे, डेली टेम्परेचर रेंज, ही फार फार कमी, आत्ताच सांगितल्याप्रमाणे साधारणतः 50 अंशाच्या आसपास ती रेंज जाते. म्हणजे ह्याचा अर्थ ही जी उष्णता आहे, जी दिवसा सूर्यापासून मिळालेली आहे, ती वातावरणामध्ये साठवली जाते. आणि त्यामुळं रात्रीचं तापमान जे एकदम खाली जायला पाहिजे ते जात नाही. ते तापमान एकदम खाली न जाता थोडी उष्णता त्याच्यात शिल्लक राहते. हे कशामुळं होतं? तर ही जी जमीन इन्फ्रारेड किरण म्हणजे अवरक्त किरण सोडते, ही कार्बन डायऑक्साईड, पाण्याच्या वाफा आणि मिथेन वायू हे 3 गोष्टी खेचून घेतात जास्ती प्रमाणात. तसे इन्फ्रारेड रेज सगळेच जण खेचतात, पण हे 3 जे वायू आहेत हे जास्ती प्रमाणात हे इन्फ्रारेड रेज खेचून घेतात आणि स्वतःकडे काही काळ ठेवतात. आणि ह्यामुळं ते हळूहळू थंड होतात. म्हणून तुम्ही बघितलं तर सूर्य मावळल्या थंडी पसरत नाही. ती थंडी पसरायसाठी बराच वेळ जावा लागतो आणि मग हळूहळू हवा थंड होत जाते. यात अनेक लोकल फॅक्टर येतात, पण आता आपण तिथे जाणार नाही. तर या ठिकाणी लक्षात येईल आपल्या की हे जे वायू आहेत याच्यामुळे ही उष्णता रोखून धरली जाते. याला म्हणतात ग्रीन हाऊस गॅसेस. आणि हा जो सगळा परिणाम आहे याला म्हणतात ग्रीन हाऊस इफेक्ट. म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट हा आवश्यक आहे का? याचं उत्तर आहे हो, तो अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे बरेचसे अज्ञानी माणसं असतात, जसं कोलेस्टेरॉलच्या बाबतीत म्हणतात की आम्हाला कोलेस्टेरॉल फ्री अन्न पाहिजे. तर तसं नसतं. कोलेस्टेरॉल हे माणसाला आवश्यक आहे. वेगवेगळ्या प्रकारची कोलेस्टेरॉल आहे, त्यातलं ठराविक कोलेस्टेरॉल वाईट आहे, पण सगळंच कोलेस्टेरॉल वाईट नाही. तसं ग्रीन हाऊस इफेक्ट हा आवश्यक आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट कशामुळे होतो? तर प्रमुख 3 वायू आहेत. त्यातलं पहिला मी नाव घेतलंय कार्बन डायऑक्साईड, कारण आपला विषय चर्चेचा तो आहे म्हणून. दुसरा आहे पाण्याच्या वाफा आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे मिथेन वायू. ह्या तिघांमुळं ग्रीन हाऊस इफेक्ट होतात जास्ती प्रमाणात. बाकी वायू पण आहेत. तर ही माहिती आहे. म्हणजे आता तुम्हाला कळलं ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय. साधारणतः आपण थोडक्यात हा भाग बघितला. आता दुसरा भाग आहे तो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. माणूस हुशार झाला, तापमान नोंद ठेवायला सुरुवात झाली. हळूहळू जगामध्ये सगळीकडे देशांमध्ये नोंदी ठेवल्या गेल्या. हवामान खाती प्रत्येक देशाची प्रगत होत गेली. तापमानाच्या नोंदी ठेवल्या आणि मग असं लक्षात आलं की सुमारे 100 वर्षाचं जर तापमान बघितलं तर दरवर्षी तापमान हळूहळू वाढत चाललेलं आहे. हे सरासरी तापमान आहे. मला असं सांगू नका की गेल्या वर्षी औरंगाबादमधलं तापमान जे आहे हे 45 अंश होतं, यावर्षी मॅक्झिमम टेम्परेचर 44 अंशच गेलं. तर असा फरक नाही. पण सरासरी तापमान, आता सरासरी कसं काढतात? तापमान वेगवेगळ्या पद्धतीत आहे की एका दिवसाचं तापमान काढायचं तर जास्तीत जास्त तापमान कमीत कमी तापमान भागिले 2, मग एका दिवसाचं तापमान आलं. असं प्रत्येक दिवसाचं तापमान ॲड करत जा आणि जितक्या दिवसाचं तापमान ॲड केलं तेवढ्या नंबरनी त्याला भागायचं. मग मला मिळालं ते सरासरी तापमान. तर अशा रीतीने सरासरी तापमान काढलं जातं. तर जे सरासरी तापमान आहे तर ह्याच्यात थोडीशी वाढ प्रतिवर्षी होताना आपल्याला बघायला मिळते. ह्याला म्हटलंय ग्लोबल वॉर्मिंग. म्हणजे मी जर आलेख काढला तर एक्स ॲक्सिसला मी वर्ष टाकली आणि वाय ॲक्सिसला मी तापमान दिलं तर तुम्हाला जो आलेख आहे तो चढता दिसेल. अगदी 45 अंशांनी नाही चढणार आहे, पण थोडासा का होईना तो आलेख चढता बघायला मिळतो. आणि मग ह्याचं कारण माणूस हा लगेच काही झालं की त्याचं क्रेडिट स्वतःवर घेतो. तर त्याप्रमाणे माणूस म्हणतो की हे आपल्यामुळं झालेलं आहे. गेल्या 100 वर्षात तापमान वाढ का होते? तर त्यासाठी त्यांनी कारणं काढलेली आहेत.
ग्रीन हाऊस इफेक्ट. म्हणजे आता तापमान वाढीचा संबंध ग्रीन हाऊस इफेक्ट बरोबर आला. आता ग्रीन हाऊस गॅसेसची वाढ झाली. आता ग्रीन हाऊस गॅसेसच्या वाढीमध्ये कोणत्या गॅसेसची वाढ होऊ शकते बघा. पहिली गोष्ट पाण्याच्या वाफा. भूतलापासून सुमारे 16 किलोमीटर उंचीपर्यंत जे ट्रोपोस्फिअर म्हणून जो भाग येतो वातावरणाचा, तर ह्या ट्रोपोस्फिअरमध्ये पाण्याच्या वाफा अपरिहार्य आहेतच. त्या तुम्ही काढूच शकत नाही, नाहीतर हवामान कसलं कोरडं होऊन जाईल. सारी गोष्ट आहे, हिवाळ्यामध्ये जेव्हा रिलेटिव्ह ह्युमिडिटी सापेक्ष आर्द्रता जी आहे ती 60% खालती येते मुंबईमध्ये. आणि मग जर 60% खालती रिलेटिव्ह ह्युमिडिटी आली तर लोकांचे ओठ फुटणं, चेहरा फुटणं असले प्रकार चालू होतं. मी हे मुंबईचं सांगतोय कारण मुंबई ही अति दमट हवामानामधली शहर आहे. तर त्यामुळं इथं तुम्हाला रिलेटिव्ह ह्युमिडिटी हा कन्सेप्ट बघितला तर लक्षात येईल की आपण पाणी तर काढूच शकत नाही, म्हणजे ह्याच्यावर आपण काहीही बदल घडवू शकणार नाही. दुसरं आहे मिथेन वायू. प्रामुख्याने गाई गुरं जी आहेत सगळी, त्यांचं जे शेण असतं त्याच्या विघटनातून हा वायू तयार होतो. त्याचबरोबर ज्या कुजण्याच्या प्रक्रिया होतात, चांगल्या भाषेमध्ये त्याला आपण म्हणूया फर्मेंटेशन, इंग्लिशमध्ये त्याला फर्मेंटेशन म्हणतात. तर ह्या ज्या प्रक्रिया होत असतात तर ह्या प्रक्रियांमध्ये काही प्रमाणात मिथेन वायू मुक्त होतो. विशेषतः दलदलीचा जो परिसर असतो तर त्या दलदलीच्या परिसरातून मिथेन वायू मुक्त होत असतो. आणि मग हा मिथेन वायू वातावरणात जातो. म्हणजे इथंही माणसाचं कर्तृत्व काही नाही. मग राहिला प्रश्न कार्बन डायऑक्साईड. आणि ह्याच्यावरच आता पॉइंट आउट केलं जातं. लक्षात घ्या, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली. बघता बघता ती पश्चिम युरोपच्या देशांमध्ये पसरली आणि नंतर सगळ्या जगात पसरली. ह्या औद्योगिक क्रांतीमध्ये महत्वाचं इंधन जे वापरलं गेलं तो आहे दगडी कोळसा. अँथ्रेसाइट जातीचा दगडी कोळसा. हा दगडी कोळशातला उत्तम प्रकार समजला जातो कारण याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण खूप जास्त आहे. हा जो अँथ्रेसाइट आहे किंवा आणखीन असतील, ब्युटिमिनस असेल, लिग्नाइट असेल, व्हॉटेवर, सगळ्यात शेवटचा पीट म्हणतात. पीट म्हणजे कार्बनचं प्रमाण कमी असणारा कोळसा. कोळसा जाळला तो उगाळावा तेवढा काळा वेगळं, पण जाळला तर तो कार्बन डायऑक्साईड देतो. कार्बन मोनॉक्साईड काही प्रमाणात तयार होतो. सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड असे विविध वायू आणखीन तयार होतात. पण आत्ता आपला महत्त्वाचा जो वायू आहे तो आहे कार्बन डायऑक्साईड. तर या रीतीने कोळसा जाळून कार्बन डायऑक्साईड वाढायला सुरुवात झाली. ही जी जीवाश्म इंधन आहेत, फॉसिल फ्युएल आहे, ह्याच्यामुळं हळूहळू कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढायला सुरुवात झाली हवेतलं. बरं, फक्त एवढंच नाही तर ह्यानंतरच्या शतकात जे 19व्या शतकात कोळशाचा प्रभावी वापर झाला, तर 20व्या शतकामध्ये खनिज तेलाचा वापर वाढायला सुरुवात झाली. खनिज तेल म्हणजे परत एकदा कार्बनची संयुग आहे. हे जाळलं तर प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड तयार होतो, पण त्याच्याबरोबर अन्य वायू पण असतात. पाण्याच्या वाफा पण तयार होतात पेट्रोल जाळल्यानंतर. तर त्यामुळं ह्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड जो होतो तो आपल्याला बघायचा. कार्बन मोनॉक्साईड पण असतो. तुम्ही जर गाडी वापरत असाल दुचाकी, चारचाकी, तर त्याचं PUC, पोल्युशन अंडर कंट्रोल जे सर्टिफिकेट देतात त्याच्यावरती बघायचं की तुमच्या गाडीतून कोणकोणत्या प्रकारचे वायू किती प्रमाणात बाहेर पडलेले आहेत. त्या सर्टिफिकेटवर लिहिलेलं असतं, तर ते बघायचं. तर त्याच्यातून लक्षात येईल की पेट्रोल जाळल्यावर सुद्धा किंवा डिझेल जाळल्यावर, जर डिझेल गाडी वापरत असाल तर कोणकोणते वायू बाहेर पडतात. काही वायूंची यादी त्याच्यात असते. तर ह्या रीतीने हे कार्बन डायऑक्साईड वाढायला सुरुवात झाली आणि मग त्यामुळं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं आणि त्याच्यामुळं ग्रीन हाऊस इफेक्ट वाढलं. हा संपूर्ण सिद्धांत. म्हणजे आता ग्लोबल वॉर्मिंग आणि ग्रीन हाऊस इफेक्ट याचं कनेक्शन बघितलं. आता ह्या ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय काय शास्त्रज्ञ आहेत ते सांगतात. ते म्हणजे हळूहळू पृथ्वीचं तापमान वाढत जाणार आणि मग असं जर वाढत राहिलं तर एक वेळ अशी येईल की पृथ्वीवरचं बर्फ वितळेल. हिमालय वितळलेला असेल, मग त्याला हिमालयाच्या ऐवजी मातीचं आलय वगैरे म्हणावं लागेल. इकडच्या बाजूला अंटार्क्टिकाचं सगळं बर्फ वितळेल, तिकडे उत्तर ध्रुवाची बर्फाची टोपी वितळेल. आणि असं जर झालं तर समुद्रामध्ये शेवटी येणार ते पाणी समुद्रामध्येच. आणि मग समुद्राच्या पाण्याची पातळी किती वाढेल आणि त्यामुळं मग बेटं जी आहेत ज्यातला बराचसा भूभाग समुद्राखाली जाईल. समुद्र तटावरती जी गावं आहेत ह्यापैकी बराचसा भूभाग पाण्याखालती जाईल. मुंबई तर अख्खी पाण्याखालती जाईल. आणि अशा बऱ्याच गोष्टी ह्या ग्रीन हाऊस इफेक्ट, ग्लोबल वॉर्मिंग आणि मग अंटार्क्टिकातलं सगळं बर्फ वितळलं तर काय ह्यावरून सांगितल्या जातं. अर्थात हे सगळं बर्फ वितळलं तर हा जरतरचा खेळ आहे.
थिअरी लक्षात आली सगळी. आता मला काही प्रश्न विचारायचे, ते मी प्रश्न विचारणार. तुम्ही त्याची उत्तरं शोधायचा, काही प्रमाणात प्रयत्न करायचा आणि नवीन प्रश्न तुम्ही क्रिएट करायचा, त्याच्यावर प्रयत्न करायचा. आता आपल्याला काही प्रश्नांचा विचार करायचा आहे. त्यातला पहिला प्रश्न, माहिती तर आपण घेतली सगळी, माहितीप्रमाणे आता काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, तुम्हाला जर कल्पना असेल तर पृथ्वीवरती हिमयुग ही आलेली आहे. आईस एज असं इंग्लिशमध्ये म्हणतात, हिमयुग. तर तशी आलेली आहे. जे काही भूगोलाचे तज्ज्ञ आहेत त्यांच्या माहितीनुसार सुमारे 4 वेळा पृथ्वीच्या इतिहासात सुमारे 4 वेळा मोठी हिमयुग आल्याच्या नोंदी मिळतात. हिमयुगामध्ये होतं काय, जो बर्फ उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावरती जमा झालेला असतो तो हळूहळू करत विषुववृत्तापर्यंत, म्हणजे विषुववृत्ताच्या दिशेने सरकत येतो. हिवाळ्यामध्ये ह्या बर्फाच्या टोप्यांची लांबी किंवा आकार वाढायला सुरुवात होते आणि बराचसा भूभाग हा पृथ्वीचा बर्फाखालती असतो. बर्फामुळे ज्या प्रकारे झीज होते, तुम्हाला जर कल्पना असेल तर हिमनद्या, मग हिमनदीची पात्र, त्याच्यानंतर तयार होणाऱ्या खिंडी, हिमनदीचं जे पात्र असतं त्याच्यामध्ये यू शेप व्हॅली हा प्रकार बघायला मिळतो. तर अशा बऱ्याचशा बाबी ह्या पृथ्वीवर बऱ्याच ठिकाणी सापडतात जिथं बर्फ नाही सध्या. आणि म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे की तिथं हिमयुगात कधीतरी तिथं बर्फ होतं. यावरून एकूण जे काही अंदाज बांधलेले आहेत, आपण डिटेल जात नाही, फक्त जी माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे सांगतो की 4 वेळा हिमयुग पृथ्वीवर मोठं येऊन गेलं. आणि माणसाच्या इतिहासात असं म्हणतात की शेवटचं हिमयुग जेव्हा संपायला आलं त्यावेळेला माणसाचा जन्म झाला. म्हणजे जे काही ते रामापिथेकस वगैरे होते त्याला इंग्लिशमध्ये प्रायमेट असं म्हणतात. तर हे सगळे जे आहेत हे त्यावेळेला व्हायला सुरुवात झाली. म्हणजे पहिल्या 3 हिमयुगामध्ये माणूस नव्हता, 4थ्या हिमयुगाच्या शेवटच्या टप्प्यात माणूस आलेला आहे. हे जे हिमयुग आहे हे लाखो वर्ष टिकतं. हे असं नाही की वर्षभर आहे, 2 वर्ष आहे, तसं नाही. लाखो वर्ष टिकणारं हे हिमयुग आहे. आणि अशा वेळेला शेवटच्या कालखंडामध्ये माणसाचा विकास झालेला आहे, 4थ्या हिमयुगाचा. पण मध्ये मध्ये पण म्हणजे माणसाच्या आयुष्यात पण काही वेळेला हिमयुग येऊन गेल्याच्या नोंदी आहेत. जसं साधारणतः इसवी सन 00च्या आसपास, थोडं मागे पुढे पण हिमयुग आलेलं आहे. हे छोटं हिमयुग म्हणतात. सुमारे 400 वर्ष टिकलं म्हणून छोटं हिमयुग. म्हणून तर आपल्याकडे इतिहासामध्ये दिसेल तर ते शक, कुशाण, हुण असले जे सगळे रानटी आक्रमक टोळीवाले लोक जे आलेले आहेत ते हिमयुगामुळे त्यांना डिस्प्लेस व्हावं लागलं, स्थलांतरित व्हावं लागलं आणि मग ते अन्य संस्कृतीवरती हल्ले करत गेलेले. तर त्याच्या नोंदी युरोपमध्ये पण सापडतात. वँडॉल किंवा ह्या टोळ्यांची आक्रमणं त्या सुमारास युरोपवरती झालेली आहेत. त्यावेळेला असंही आता आणखीन एक माहिती मिळते की जे काही वृक्ष वाढ होत असते तर दरवर्षी साधारणतः 1 थर त्या खोडाचा, जे मुख्य खोड असतं त्याभोवती जमा होत असतो. हळूहळू करत त्या वृक्षाचा आकार, बुंधा जो आहे तो जाड जाड होत असतो. जर तो वृक्ष कापला, कापू नये पण जर कापला तर त्याच्या आतमध्ये कॉन्सेंट्रिक रिंग्स म्हणजे समकेंद्री वर्तुळ आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यावरून त्या झाडाचं वय ठरवता येतं. आता अशी समकेंद्री वर्तुळं मिळाली. इटालीमध्येच काही झाडं सापडली असं म्हणतात, जुने अवशेष सापडले. त्याचा जेव्हा हा TS म्हणजे अनुप्रस्थ छेद घेतला तर त्या अनुप्रस्थ छेदामध्ये असं लक्षात आलं की मधल्या काही काळामध्ये तो जो थर आहे तो पातळ, त्या रिंग्स जवळजवळ तयार झालेले आहेत. मग हा पातळ का असेल, म्हणजे याचा अर्थ इथं सूर्यप्रकाश कमी असेल किंवा तापमान कमी असेल आणि म्हणून तिथं कमी प्रमाणामध्ये मटेरियल तयार झालं आणि मग ते छोटे छोटे पातळ थर मिळतात आणि मग ती कालगणना ही हिमयुगाच्या कालगणनेशी मॅच होते, साधारणतः इसवी सनाच्या आसपास. पण हे छोटं हिमयुग आहे, पण ते पण गेलं निघून त्याच वेळेला. प्रश्न हा आहे की एक हिमयुग जे आपण मानूया की पृथ्वीवर पहिलं हिमयुग आलं म्हणजे काय होतं, तर तापमान चांगलं होतं, ते हळूहळू कमी कमी व्हायला सुरुवात झाली. मग हळूहळू आपलं तापमान हे शून्याखालती जायला लागलं, बर्फच बर्फ पसरला. असं लाखो वर्ष बर्फाचं वातावरण होतं. म्हणजे माणूस जर तेव्हा असता तर म्हणाला असता काय सगळीकडे बर्फच बर्फ आहे, त्याच्या लाईफमध्ये सगळीकडे बर्फ असतं. पण नंतर
हळूहळू करत तापमान वाढायला सुरुवात झाली, बर्फ वितळायला सुरुवात झाली आणि हिमयुगातून आपण सगळे बाहेर आलो. आपण म्हणजे त्यावेळेला जे काही असतील ते बाहेर आले सगळे. म्हणजे या रीतीने एक हिमयुग जाताना तापमानामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग हे तेव्हा अनुभवायला मिळालेलं आहे. आता दुसरं हिमयुग सुरू झालं, परत तेच. तिसरं हिमयुग सुरू झालं, परत तेच. आणि चौथ्या हिमयुगामध्ये जेव्हा तापमान वाढ झाली, हळूहळू बर्फाचं प्रमाण कमी व्हायला लागलं, त्यावेळेला मनुष्य जातीचा उदय, तेही आपल्या प्रायमेटचा उदय हा भूतलावर झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ ग्लोबल वॉर्मिंग हा प्रकार पृथ्वीवर अनेक वेळापूर्वी झालेला आहे, जो माणसाच्या अनुपस्थितीत झालेला आहे. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा माणसाशी काहीही संबंध नाही. मग असं असताना आपण त्याचं श्रेय का घ्यायचं? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे. आता मुळामध्ये एखाद्या ठिकाणची उंची कशी मोजली जाते? ही उंची मोजताना समुद्र सपाटीपासून उंची मोजायची पद्धत आहे. अपवाद मृत समुद्राचा. जरी नाव असलं मृत समुद्र, तरी तो समुद्र नाहीये, तो एक तलाव आहे. मोठं तळ आहे, मोठं सरोवर आहे समजा. तो अपवाद वगळता, कारण ते समुद्र सपाटीपासून सुमारे 300-400 मीटर खालती येते, तो सोडून द्या. पण बाकी ठिकाणी समुद्र सपाटीपासून उंची मोजायची पद्धत आहे. पण जर समुद्राचीच पातळी वाढली तर कुठपासून उंची मोजणार एखाद्या ठिकाणची? समुद्राची पातळी खाली गेली तर कुठपासून उंची मोजणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडं नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर जमिनीमध्ये असे प्रस्तर खंड आहे, इंग्लिशमध्ये ब्लॉक्स म्हणतात. ह्या ब्लॉक्समध्ये डिस्प्लेसमेंट होत असते, त्याला ब्लॉक डिस्प्लेसमेंट असं म्हणतात. कधी कधी ही जी ब्लॉक डिस्प्लेसमेंट आहे ती हॉरिझॉन्टल असते आणि कधी कधी ती व्हर्टिकल असते. व्हर्टिकल म्हणजे वर खालती. उदाहरणार्थ नर्मदा नदीची खचदरी, दोन्ही बाजूचे प्रस्तर तसेच राहिले, मधलं प्रस्तर खाली गेलं आणि त्यामुळे जी दरी तयार होते तिला म्हटलं जातं खचदरी. तर अशी नर्मदा नदीची खचदरी हे भारतातलं त्याचं उत्तम उदाहरण आहे. पण इंग्लिशमध्ये लक्षात यायला सोपं आहे. रेड सी आणि डेड सी, आत्ताच नाव घेतलं होतं मृत समुद्र आणि तांबडा समुद्र, ह्या पण उत्तम प्रकारच्या खचदरीचं उदाहरण आहे. तर अशा पद्धतीमध्ये ही खचदरी तयार होते. त्याचबरोबर कधी कधी ते ब्लॉक वर उचलले जातात आणि त्यापासून पर्वतरंग पण तयार होऊ शकतात. ब्लॅक फॉरेस्ट या नावाचा पर्वत आहे. काय ते माहिती आहे, पण पर्वत आहे. हा जो ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आहे हा असाच ब्लॉक डिस्प्लेसमेंटमुळे झालेला पर्वत आहे. तसंच आपल्या भारतात जी कोकणची जमीन आहे ही पण समुद्राखालून वर आलेली. किनारपट्टीचा जो प्रदेश आहे, हा बराचसा किनारपट्टीचा प्रदेश हा समुद्राखालून वर आलेला. हे भूगोलातलं सांगतोय, पुराणातलं नाही सांगत. पुराणामध्ये पण हे रेफरन्सेस आहेत की भगवान परशुरामाने म्हणे बाण चालवलं, समुद्राला मागे हटवलं आणि कोकणची भूमी निर्माण केली. तर त्याचा वैज्ञानिक संदर्भ हा इथे मिळतो. आणि मग प्रश्न हा आहे की जर कोकणची जमीन समुद्रातून वर आली म्हणजे तिथलं पाणी समुद्रात गेलंच ना, मग तिथलं पाणी, समुद्रातलं पाणी वाढलं पाहिजे त्या ठिकाणी. पहिला भाग. दुसरा प्रकार ते म्हणजे आपल्याला जे पुरावे मिळतात. उदाहरणार्थ गुहागर नावाचं गाव कोकणामध्ये किनारपट्टीवर आहे. तिथं मी वाचलं होतं, मला निश्चित आठवत नाही, पण एका तिथल्या स्थानिकांनी तिथं संशोधन केलं की तिथं आधी मानवाच्या काळातल्या गुहा ह्या आजूबाजूला आहेत. आणि मग पुढं अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की जेव्हा आधी मानव तिथं राहत होता त्यावेळेला त्या गुहा समुद्राच्या काठावर होत्या, परंतु आता मात्र समुद्रापासून त्या सुमारे 200 फूट उंचावरती आहे. म्हणजे हा पुरावा आहे की कोकणची जमीन ही वर आलेली समुद्रापासून. किंवा समुद्र खाली गेलाय असं राहू शकतो समुद्र खालती? उत्तर आहे हो. जर अंटार्क्टिकाचं बर्फ वितळलं तर समुद्र खालती वर येऊ शकतो. मग अंटार्क्टिकावर बर्फ साठलं तर समुद्र खालती जायला पाहिजे. प्रश्न पुढचा, अंटार्क्टिका जिथं आहे तिथं नव्हताच. अंटार्क्टिका खंड तुम्हाला माहिती असेल तर याला त्याला टेक्टोनिक प्लेट थिअरी असं म्हणतात. आणि दुसऱ्या थिअरीचं नाव आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी, म्हणजे खंड सरकता. आणि दुसरा प्रकार आहे ते म्हणजे जे टेक्टोनिक प्लेट, म्हणजे असं समजायचं की आपले जे खंड आहेत ते काही प्लेटवर आहेत आणि त्या प्लेटमध्ये हालचाल होत असते. तर ह्यानुसार
विषुववृत्ताच्या जवळ कुठेतरी अंटार्क्टिका खंड होता. त्याच्यावरती बायोडायव्हर्सिटी म्हणजे जीवविविधता प्रचंड प्रमाणात होती. आणि हा अंटार्क्टिका खंड सरकत 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 आता दक्षिण ध्रुवावर गेला. आता तिथलं बर्फ वितळत नाही, ही मोठी समस्या तिथं आहे. वर्षानुवर्ष बर्फ जमा होतं. कित्येक फूट उंचीचे बर्फाचे थर तिथं जमा झालेले आहेत. आपल्याला हे जे काही भीती दाखवणारे व्हिडिओ दाखवतात की बघा अंटार्क्टिकावर कसं बर्फ वितळायची प्रक्रिया चालू आहे, ही दैनंदिन वर्षभरातली प्रक्रिया असते. लक्षात घ्या, हिमालयातला बर्फ वितळतो का या प्रश्नाचं उत्तर आहे हो, तो वितळतो. उन्हाळा सुरू झाला की बर्फ वितळायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल तर जे हिमालयाच्या सान्निध्यातले जे सपाटीचे समतल प्रदेश आहेत म्हणजे यूपी, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, म्हणजे जिथून गंगा नदी वाहते, गंगेचं खोरं, या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पण पूर येऊ शकतात कारण हिमालयातलं बर्फ वितळतं म्हणून. ज्यावेळेला मी हिमालयात फिरलो, हिमालयाच्या पलीकडच्या रांगा, तेव्हा बघितलं की इथं ते काही रस्ते अजून तिथं रस्त्याची बांधकाम म्हणजे मी 2018 गेलो होतो, पूर्णत्वाला आली नव्हती. कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत. पण काही ठिकाणी हे जे हिमनदी वितळलेली असते तिचं पात्र असतं, तिथं अजून रस्ता झालेला नसतो. एक 30-40 मीटर, कधीतरी 50 मीटरचा पॅच हा आपल्याला खडकाळ भागातून पाण्यातून गाडी घेऊन जावी लागते. तिथं आम्हाला असं सांगितलं होतं की सकाळी 11 वाजायच्या आधी तुम्हाला ती हिमनदी पार करायची. म्हणजे हिमनदीची नदी जी झालेली असते पाणी व्हायची ती, कारण 11 नंतर सूर्य जसा वर येतो तसं बर्फ वितळायचं प्रमाण वाढतं आणि मग इथलं पाणी वाढलेलं असतं. पण त्याच्यातून तुम्ही गाडी पलीकडे नेऊ शकत नाही. आणि मी ऑगस्टमध्ये फिरलेलो आहे इथे. तर ऑगस्टमध्ये म्हणजे ज्या ज्या ठिकाणी प्रचंड बर्फ असायचं, जिथं खास बर्फ काढून टाकायसाठी रस्ता मोकळा करण्यासाठी ज्या गाड्या असायच्या, तिथं कुठेही बर्फ आम्ही बघितला नाही. फक्त काही अतिउच्च शिखरं होती ज्याच्यावरती काही प्रमाणात बर्फ दिसत होता. पण अन्यथा म्हणजे मला असं कुठेही रस्ता मिळाला नाही की जिथं मी रस्त्यावरून जाता जाता बर्फ आहे आणि मी बर्फात खेळलो आणि परत रस्त्यावरून बाईकवर बसून जायला सुरुवात केली. तर असा प्रकार आम्हाला कुठे दिसला नाही. म्हणजे हिमालयातला बर्फ ऑगस्टमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात वितळलेला आहे. आणि नोव्हेंबरमध्ये ते परत जमा व्हायला सुरुवात होते. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जमा होतं. डिसेंबर म्हणजे सगळीकडे बर्फ साचलेलं असतं. म्हणजे बर्फाचं जमा होणं आणि वितळणं ह्या वार्षिक प्रक्रिया ह्या इथल्या आहेत. तसंच अंटार्क्टिकामध्ये आहे. पण अंटार्क्टिकामधला फरक आहे की किनारपट्टीचं बर्फ वितळतं पण आतल्या बाजूचं बर्फ वितळत नाही. तुम्हाला कल्पना असेल तर खंडांतर्गत जसं आपण जातो म्हणजे त्याला म्हणतो आपण कॉन्टिनेंटल इफेक्ट, तर त्याच्यामध्ये अंतर्भागातलं जे तापमान आहे हे खूप विषम असतं आणि मग इथलं बर्फ वितळत नाही. त्याचबरोबर अंटार्क्टिका खंड हा खूप उंच खंड आहे. दक्षिण ध्रुव हा सुमारे 3 सहस्त्र मीटर उंचीवरती. आपलं महाबळेश्वर 1438 मीटरवर उंच आहे, तर ते थंड हवेचं ठिकाण आहे. तुम्ही कल्पना करा, आधीच अंटार्क्टिका, दक्षिण ध्रुव आणि त्याच्यात तो 3000 मीटरपेक्षा जास्ती उंचीवर, म्हणजे किती थंड असेल. आणि मग इथं वर्षानुवर्ष बर्फ जमा होते. इथं बर्फाचं नवीन अपरूप बघायला मिळतं. आणि हे सगळं जर बघितलं तर लक्षात येईल की वर्षानुवर्ष अंटार्क्टिकावर बर्फ जातोय, याचा अर्थ समुद्राची पातळी खालती जात असली पाहिजे. आणि मग आपण ग्लोबल वॉर्मिंगचं नक्की काय गणित घेऊन बसलो विचार करायचा. पुढचा प्रश्न तो म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे. हो, पण हा कार्बन डायऑक्साईड हा पाण्यामध्ये विद्राव्य आहे. मोठ्या प्रमाणात तो पाण्यामध्ये विद्राव्य म्हणजे डिझॉल्व्ह होतो. पृथ्वीचा 2/3 पृष्ठभाग हा पाण्याने घेतलेला आहे. त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड विरघळतो आणि मग त्याच्यावर तर समुद्रातलं सगळं जीवन आहे. हा समुद्रात जो कार्बन डायऑक्साईड विरघळला, तो विरघळलेला कार्बन डायऑक्साईड हा कार्बोनिक आम्ल H2CO3 नावाचा आम्ल तयार करतो. आणि मग हाच विरघळलेला कार्बन डायऑक्साईड हे फायटोप्लॅन्क्टन्स म्हणजे विविध बॅक्टेरिया असतात, प्रकाश संश्लेषी बॅक्टेरिया, शेवाळं वगैरे वगैरे सगळे जीव घेत असतात आणि तोच कार्बन डायऑक्साईड वापरून त्यांची फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया चालू असते. असा कार्बन डायऑक्साईड बॅलन्स होत असतो निसर्गात. झाडांना कार्बन डायऑक्साईड लागतो, त्यांची प्रकाश संश्लेषणाची क्रिया त्याच्यावर तर आहे. कार्बन डायऑक्साईडचे रेणू हे
पाण्याबरोबर कंबाईन होतात. पाण्याचं प्रकाशीय अपघटन होतं, म्हणजे फोटोलायसिस होतं आणि त्यापासून ऑक्सिजन हवेत जातो आणि एक ऑक्सिजन आणि हायड्रोजन कार्बन डायऑक्साईड बरोबर कंबाईन होऊन C6H12O6 म्हणजे साधी शर्करा पहिली तयार होते. मग त्यानंतर त्याचं डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड किंवा ऑलिगोसॅकराइड जे काही आहेत ते होत होत विविध प्रकारची झाडाला ज्या ज्या गोष्टी लागतात ते मटेरियल त्याच्यातून तयार होत जातं. म्हणजे सगळ्याच्या मूलभूत प्रक्रियेमध्ये आपण आलो तर प्रकाश संश्लेषण क्रिया आहे. प्रकाश संश्लेषणाला कार्बन डायऑक्साईडची नितांत आवश्यकता आहे. आणि मग जर तुम्ही बघितलं तर प्रकाश संश्लेषणाच्या दोन भागात हे म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रक्रिया, एकाला म्हणतात C3 मेकॅनिझम आणि एकाला म्हणतात C4 मेकॅनिझम. C3 मेकॅनिझम त्या ठिकाणी होतं जिथं कार्बन डायऑक्साईड चांगला आहे. C4 मेकॅनिझम हे त्या ठिकाणी होतं जिथं कार्बन डायऑक्साईडची कमतरता भासते. झाडाला लागणारा कार्बन डायऑक्साईड आणि उपलब्ध कार्बन डायऑक्साईड मॅच होत नाही. म्हणजे एक्झॅक्ट काय होतं सांगतो, याला नेकलेस म्हणतात. म्हणजे ज्या पेशी असतात त्या अशा 5-6 पेशी असा जसं गळ्यातलं असतं तसा नेकलेस केल्यासारखे असतात आणि मध्यभागी मुख्य पेशी असते. ह्या बाजूच्या पेशी कार्बन डायऑक्साईड खेचतात वातावरणातून आणि तो कार्बन डायऑक्साईड मधल्या पेशीला पोचवला जातो. असा जो पुरवठा होतो कार्बन डायऑक्साईडचा त्याच्यावरती मधली पेशी फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया करत. आता हे C4 मेकॅनिझम जे आहे हे नक्की कुठं होतं, तर C4 मेकॅनिझम जे होतं हे एकदलपत्री किंवा एकबीजपत्री वनस्पतीत मोनोकॉटिलिडोन असं म्हणतात. म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्यासाठी ऊस, ह्या सगळ्यामध्ये हे C4 मेकॅनिझम होतं. म्हणजे ह्या झाडांना कार्बन डायऑक्साईड जेवढा हवा तेवढा मिळत नाही म्हणून ही विशेष यंत्रणा त्याच्यात झालेली. म्हणजे थोडक्यात जर या झाडांना चांगला कार्बन डायऑक्साईड मिळाला तर ह्याच्यातून साखरेचं उत्पादन केवढं मोठं होईल ऊसामध्ये, संशोधन करायची गरज आहे खरोखर. तर इथं लक्षात येतं की झाडांमध्ये असं होण्याचे कारण काय, तर कार्बन डायऑक्साईड हवा तेवढा त्यांना मिळत नाही म्हणून ही यंत्रणा आपोआप विकसित झाली किंवा उत्क्रांतीमध्ये ती विकसित झालेली. मग हा प्रश्न जर विचारात घेतला तर आपण का म्हणून कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणात चिंतित व्हायची गरज आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की मी वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत. पहिला मुद्दा आहे की कार्बन डायऑक्साईड याचं हवेतलं प्रमाणच बघितलं तर लक्षात येईल की ते 1% पण नाही आहे. काढून बघा किती फ्रॅक्शन, म्हणजे अतिशय अल्प प्रमाणात ते आहे. बरं, ग्रीनहाऊस इफेक्टमध्ये फक्त एकटा कार्बन डायऑक्साईड जबाबदार नाही आहे, त्याच्यात पाण्याच्या वाफा आणि मिथेन वायू हे दोन्ही गोष्टी आहेत. मिथेन तर अत्यल्प आहे, कार्बन डायऑक्साईडपेक्षा पण कमी आहे, पण पाण्याच्या वाफा तर आपण काढू शकत नाही. म्हणजे कार्बन डायऑक्साईड एकटा काढून असा काय मोठा ग्रीनहाऊस इफेक्टवर फरक पडणार आहे. आणि मग मला याच्यातून वेगळा संशय येतो की असं मार्केटिंग केलं जातं की का. एनिवे, याच्यावर तुम्ही विचार करायचा आहे. तुम्हाला जे काही वाटेल, तुमची जी मतं आहेत ही नक्की तुमच्यापाशी ठेवा किंवा जर प्रकट करायची इच्छा झालीच तर ती आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये खालती द्या. आणखीन जर तुम्हाला काही मुद्दे सुचले ग्रीनहाऊस इफेक्ट, कारण मी सगळे मुद्दे घेतलेले नाही आहेत, तर त्यामुळे तुम्हाला जर काही मुद्दे सुचले तर ते नक्की तुम्ही इथं कळवा. अशाच पद्धतीत काही व्याख्यानं मी आणखीन पण अपलोड करणार आहे. धन्यवाद.